सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या अकाउंटन्सी व कॉमर्स विभागाच्या वतीनं 18 ऑगस्ट 2026ला FY BCom, SY BCom आणि TY BComच्या विद्यार्थ्यांसाठी भारतीय आयुर्विमा महामंडळ तथा LIC मालवण शाखेची क्षेत्रभेट देण्यात आली। या क्षेत्रभेटीत वाणिज्य विभागाच्या एकूण 103 विद्यार्थ्यांचा सहभाग होता। यावेळी LICच्या प्रशासकीय अधिकारी श्रीमती हिना मुल्ला आणि सागर सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांचं स्वागत करून LICच्या कार्यपद्धतीची माहिती दिली। सागर सूर्यवंशी यांनी LIC मधील प्रशासकीय क्षेत्रातील करिअरच्या विविध संधी, त्यासाठी आवश्यक असलेल्या विविध परीक्षा, कौशल्य व पात्रता याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केलं। LICचे विकास अधिकारी शैलेश पावसकर यांनी विद्यार्थ्यांना विकास अधिकारी तसंच LIC एजंट म्हणून उपलब्ध असलेल्या करिअरच्या संधींची माहिती दिली। तसंच विम्याचे विविध प्रकार, त्यांचं महत्त्व आणि विमा क्षेत्रातील रोजगाराच्या संधी याबाबत मार्गदर्शन केलं। त्यांनी विद्यार्थ्यांना मालवण शाखेतील विविध विभाग प्रत्यक्ष दाखवून प्रत्येक विभागाचं कामकाज कशा पद्धतीनं चालतं याचं सविस्तर विश्लेषण केलं। श्री शैलेश पावसकर हे स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असून कृषी देसाई शिक्षण मंडळाचे संचालक म्हणूनही कार्यरत आहेत। विकास अधिकारी शुभम गावडे यांनीही या उपक्रमात सहभाग घेतला। यावेळी LICचे मुख्य आयुर्विमा सल्लागार दत्ताराम सावंत, बख्तियार खान, जगदीश खराडे, सच्चिदानंद गोलतकर तसंच विमा प्रतिनिधी सागर रेडकर व किरण वस्त उपस्थित होते। LICच्या वतीनं श्रीमती हिना मुल्ला यांनी डॉक्टर सुमेधा नाईक यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं। महाविद्यालयाच्या वतीनं प्राध्यापक डॉक्टर देविदास हारगिले यांनी श्रीमती हिना मुल्ला यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। या क्षेत्रभेटीमुळे विद्यार्थ्यांना विमा क्षेत्रातील प्रत्यक्ष कामकाज, विविध विभागांची कार्यप्रणाली तसंच या क्षेत्रातील करिअरच्या संधी यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला। विद्यार्थ्यांना क्षेत्रभेटीची संधी उपलब्ध करून देऊन सविस्तर मार्गदर्शन केल्याबद्दल अकाउंटन्सी विभाग प्रमुख डॉक्टर सुमेधा नाईक यांनी LIC मालवण शाखेचे तसेच उपस्थित सर्व पदाधिकारी व अधिकाऱ्यांचे आभार मानले। या क्षेत्रभेटीचं आयोजन डॉक्टर सुमेधा नाईक, डॉक्टर देविदास हारगिले, प्राध्यापक रामचंद्र तावडे, प्राध्यापिका योगिता सावंत, प्राची गावडे आणि दुर्वा चव्हाण यांनी केलं। सानिका वेंगणकर, आपली सिंधुनगरी न्यूज।